कारेसारखा टोचून बोलतोस. ओम, त्रास होतोय मला खरंच खूप. अरे नाही नाही, सॉरी, आय डिडंट मीन इट. मी यासाठी नाही आलोय इथे. मी आलोय कारण हा म्हणजे मी आलोय तर मी फॅक्ट्सच सांगणार ना. आणि माझ्या होणाऱ्या बायकोची इच्छा होती की मी तुला एकदा येऊन भेटावं म्हणून आलोय मी. रिपोर्टिंगच म्हण ना. हा काय काय ठरवलं होतं मी, काय काय सांगायचं. हा, मी जिवंत आहे. माझं घर तेच आहे, मी त्याच घरात राहतो. आता घरात माणसं आले ते मी तुला सांगितलं. हा, ऑफिस तेच आहे, वकिलीच करतोय मी अजून. प्रधान सरांकडे तेही सांगितलं तुला. आणि काय बरं, हा झालं, ऑलमोस्ट सांगितलं मी तुला. हा, आणखी एक, कदाचित लवकरच माझं लग्न होईल आता. That's it. तुझंही बरं चाललंय असं दिसतंय. मी कशाची कमी तरी दिसत नाहीये. हा, मी पेपर वाचतो तेव्हा मध्ये मध्ये तुझे फोटो बघतो, दिसतात, लगेच पान पलटतो मी, दुसऱ्या पानावर जातो. बरं वाटतं. अगं रडू नकोस. रडतेस कशाला, काही उपयोग नाहीये त्याचा. मी खूप रडलो ग, आणि आता त्याच्या पलीकडे गेलोय. कारण मलाही कळलंय आता त्याचा काहीच उपयोग नाही. कारण काय ना, फक्त त्रास होतो, बाकी काहीच होत नाही. मी आता बाबालाही त्रास होतोय माझ्यामुळे. मी असं निदान तो दाखवतोय तरी. पण काय, आपण फक्त रडून त्याच गोष्टींचा विचार करून काय होणार आहे ना. जे काय व्हायचं होतं ते झालं, गेलं आता. म्हणजे त्याला त्याच्या कामाशिवाय आणि तुला तुझ्या दुःखापुढे माझं काहीच दिसलं नाही. आता काय झालं, आता गेलं. आता काय, हा काय म्हणतात ना ते हिंदीमध्ये, होनी को कौन टाल सकता है. I'm sorry, you. I'm really very sorry. चॉकलेट उडाय, चॉकलेट. अगं नाही, लहानपणी नाही का मी रागवलो किंवा मी खूप डिस्टर्ब झालो, त्रास व्हायला लागला मला, की मग तुम्हाला चॉकलेट द्यायचीस आणि मला सगळं ते विसरायला लावायचीस. अगं लगेच सगळं एकदम मान्य नको हा करूस, नाही तर माझा राग आटेल आणि मला नकोय ते व्हायला. मला खूप सफोकेट होतंय आता इथे, तर मी निघतो. नाही ओम, थांब थांब, आपण बोलूया आज, बोलूया. नाही, इथे नाही आहे शक्य. अरे झालं खेळून. टोपी, तुझी टोपी का नाही आहे? टोपी का नाही घातली? ऊन लागतंय खूप. मी नाही. नाही आणि बरं आपण पाठवूया. चला जा, खेळ 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 खेळ. खूप दुर्दैवी आहेत ही मुलं, पण मला आता त्यांच्याविषयी खूप जेलसी वाटते. अरे वा, हे मस्त आहे. छान सोय केली आहे. जीव देवासा वाटला कोणाला तर. धपाटा घालू तुला? खूप दिवसांनी माझ्या बायोलॉजिकल आईला भेटलोय ना. दुसरं काही सुचतच नाहीये मला बोलायला.
काय बोलू? पण या आधी कधी भेटलो होतो का? माझ्या बर्थडेला राईट, या वर्षीच्या 5 मिनिटं तू एक औपचारिक भेटून गेलीस मला. त्याआधी कधी भेटलो होतो? त्याआधी 1-2 वाढदिवस मिस केले होतेस तू माझे. हा, त्या आधीच्या वाढदिवसाला भेटून. माझ्या ना आता काही लक्षातच राहत नाही. लहानपणी मी ना डायरी लिहून ठेवायचो. मी प्रत्येक गोष्ट, तुझी माझी, तुझी आणि बाबाची भांडणं सुद्धा लिहून ठेवायचो, अंडरलाईन करून ठेवायचो. नंतर ती भांडणं इतकी वाढली ना, जाम बोर झालं मला. शेवटी एक दिवस जाऊन टाकली मी ती डायरी. सतत काय रडत बसायचं ना. शेवटी एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड नीड्स टू मूव्ह ऑन. हाच विचार केला मी आणि घराबाहेर पडले. मला एकट्याला टाकून. म्हणूनच तू मगाशी रडलीस तेव्हा मला काही वाटलं नाही. ओम, या सगळ्याला घेऊन माझ्या मनात फक्त अपराधीपणाचीच भावना आहे. आणि हेही तितकंच खरं आहे की एकही असा दिवस जात नाही जेव्हा मला तुझी आठवण येत नाही. एकही क्षण असा नसतो जेव्हा माझ्या मनात तुझा विचार नसतो. हो, माझी चूक झाली, माझी खूप मोठी चूक झाली. मी हट्ट धरायला हवा होता रे की मला तुला बरोबर घेऊनच जायचं. पण मी काय करणार असते? कुठे नेणार असते तुला? काय होतं माझ्याकडे? घर नव्हतं, नोकरी नव्हती, आणि इथे सगळं होतं. घर होतं, तुझी आपली माणसं होती, आजी होत्या. ओम, आणि ती गेल्यावर हॉस्टेललाच टाकलं ना मला. हॉस्टेलला यायचं नाही का? ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. काय एक्सप्लेन करतेस तू एवढं सगळं? झालं ते झालं, आता काय उपयोग आहे? तू आणि बाबा स्वतःच्या शोधात बाहेर पडलात. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं ना. सुखी आहात ना तुम्ही? सोड ना. ओम, तू नीट बस, इथे पाय कर. काय मुके? नाही, नीट बस, नीट बस प्लीज. अगं शिकलोय मी पोहायला आता. माझा तुमच्या शोधात खूप वर्ष फुकट घालवली. पण मी जसं मोठा होत होतो ना, कुठली गोष्ट पहिल्यांदा करताना ना मी आजूबाजूला आपलं कोणी बघतंय का याचा शोध घ्यायचो. माझ्या प्रत्येक अचिव्हमेंट्स मध्ये. अगं साधं मला जेव्हा मिसरूड फुटलं होतं ना, तेव्हा पहिल्यांदा शेव करतानाही मला ती भीती, तो उत्साह, तेव्हा मी बघायचो आजूबाजूला की माझं कोणी मला बघतंय का. पण आता ना मला हे सतत माझ्यावर अन्याय झालाय हे सांगायला ना आता खूप कंटाळा आलाय. पार कावलोय मी आता. पण गेली अनेक वर्ष मी हाच विचार करत होतो की तुम्हाला पहिल्यांदा भेटल्यानंतर तुम्हाला काय शिक्षा द्यायची. पण आता काय उपयोग आहे ना? काय साध्य होणार आहे त्यातून? मनाचं समाधान हा प्रकार आहे ना, फार विचित्र आहे ना. मी तुम्हाला किती मोठी शिक्षा दिली आणि त्याचा तुम्हाला किती त्रास झाला, पण माझ्या मनाचं समाधान झालंच नाही तर पुन्हा मलाच त्रास होणार ना. हो ना? करेक्ट आहे. बाबाला आता त्रास होतोय माझ्यामुळे. मला बरंच वाटतंय एकीकडे. वाईट आहे माहितीये मला, पण आपलं खरंच बोलायचं ठरलं होतं ना. तो आला इथे भारतात? आलाय. त्याच्या आत्याच्या बायकोने त्याला डिवोर्स नोटीस पाठवली. त्याच्या सगळ्या पेटंट्सवर तिने आता राईट सांगितले. कम्प्लीट बँकरप्ट झालाय. तिकडच्या अटॉर्नीला एंगेज करायला त्याच्याकडे पैसे नाहीये, त्यामुळे इकडच्या कोणाचा तरी ओळख काढतोय तो. ओम, तू मुंबईत आहे? हो. लग्न करावं असं वाटतंय का परत? आयुष्याने करेक्ट अद्दल घडवली आहे त्याला. सारखं गुरगुरत असायचा. थांबलाय कुठं? माझ्याच घरात. डोक्याला ताप.
काढलं होतं त्याला घराच्या बाहेर, पण ईशा परत घेऊन आली त्याला. खूप चांगली मुलगी आहे. इट्स अ व्हेरी नाईस गर्ल. तुझी काळजी मिळेल. माझी काळजी होती तुला. चल निघतो. ओम, परत कधी भेटशील? झाली तयारी सगळी. वहिनी, ओम भेटला असेल का हो त्याच्या आईला? ईशा वहिनी, तुम्ही टेन्शन नका ना घेऊ. ते गेलेत की नाही मुंबईला, ते असेच कसे परत येतील? तुम्हाला माहित नाहीये, तो ओम आहे. त्याच्या मनाने एकदा ठरवलं ना की त्याला काही फरक पडत नाही, मग तो तसाच येऊ शकतो निघून परत. आणि भेटला असेल तर तिथं भांडला नसू दे, म्हणजे मिळवली. ते आता येणारच आहेत ना, तुम्ही त्यांनाच विचारा ना. वहिनी, आधी तुम्ही शांत व्हा बघू. दादा बुक 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 बुक. दादा उशीर झाला. आजी संध्याकाळीच काहीतरी खाऊन घेतलं होतं, मग आणलेला डबा काही खाईनात ना. हीच भाजी का तीच भाजी का इतकं टोचून बोलतात ना. आणि कामत त्याच्या जोडीला ते गणेशोत्सवात नाही का 2 स्पीकर असे शेजारी शेजारी असतात, सारखं बोलत 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 मला कॉन्सन्ट्रेटच करता नाही. मला खरे पुस्तक वाचायचं होतं. बापरे, हे काय वाचतंय आणि नवं आता? फार भारी पुस्तक आहे, गुड न्यूज आहे म्हणून, अरुण गद्रेंचं. वाचा, भारी आहे. ए काय ते द्या की खायला. आता हे सगळे येतीलच मुंबईवर ना, मग आपण एकत्रच बसूया. हा, शेंगदाणे देऊ का तोपर्यंत? शेंगदाणे? हा. त्यांनी काय होणार आहे? बरं दे. काय विषय ते? कुठं हरवलंय? काय ओम आता काय गुड न्यूज देतोय, बॅड न्यूज देतोय, त्याकडे लागले लक्ष सगळं. हा नाही, आता गेलाय म्हणजे काहीतरी छान बोलून येईल ना. आता जरा भांडणं आहेत, पण ते सख्खी आई आहे शेवटी ना, काहीतरी होईल. नाही हो गुरुजी, परवा माझ्या आईचा अचानक फोन आला ना, तर मला कळलंच नाही काय बोलायचं तिच्याशी. गॅप पडली ना थोडी आता एवढ्या दिवसांची, मग थोडा ताण असतो ना, पण नंतर जातो तो ताण सगळा, व्यवस्थित होतं सगळं. मला तर कळूच शकत नाही, म्हणजे सख्या नात्यामध्ये हा इतका विसंवाद कसा असू शकतो मला कळतच नाही. असतो अहो वहिनी, आता आमचंच बघा ना. नाही पण तुमचं वाटणं बरोबर आहे. ईशा ते अशा सुरक्षित वातावरणात वाढलेत ना, त्यांना कल्पना नसणार याची. म्हणून तर मोठ्या बाबांना वाटतंय मी या घरात येऊच नाही. हा? नाही म्हणजे इतके वाद विसंवाद हे सगळं असताना मी अशी या घरात येऊ नये असं वाटतं त्यांना. पण म्हणजे लग्नाला विरोध आहे का त्यांचा? नाही 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 तसं नाहीये ते. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे माहितीये का, हे इतके वाद ताण जेव्हा असतात ना घरात, तेव्हा मनशांती टिकून राहत नाही ना. खतखतत राहतं काहीतरी सतत आतमध्ये, वरून छान छान दिसत असलं तरी, आणि मग एकदम उफाळून कधीतरी बाहेर येतं. म्हणून त्यांना असं वाटतं की ओमने आधी आपल्या खऱ्या आईबाबांशी छान जुळवून घ्यावं, आणि मग सगळं हॅपी हॅपी झालं की मग यावं मी घरामध्ये, असं म्हणायचं. नाही बरोबर आहे की त्यांचं म्हणणं. छान छान. नाही सगळं आणि हॅपी हॅपी होणार आहे. काय असं काय टेन्शन आलं की दत्ताराम भाऊंना आठवायचं. ते कसं म्हणतात, बिंदास रे नाही का, टेन्शन नाही का.
आता हे बाळाचं पण मधून मधून मला पण टेन्शन येतं ना, मग मी स्वतःला सांगतो बिंदास लेने का, टेन्शन नाही लेने का, है की नाही? आले 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 वाटतं. दे, आता दाणे नको खायला, आता जेवायलाच वाढा. चला चला. आले वाटतं, मी आले बघून. पहिला शॉट आणि तो डिरेक्टर म्हणाला रोल कॅमेरा ऍक्शन. अरे बॅकअप हे दिवसाच्या शेवटी म्हणतात, सगळं संपल्यावर. आणि तू चुकून ऍक्शन म्हणाला, बॅकअप म्हणाला. बापरे, काय झालंय काय एवढं असं? वेळ लागलाय, ही अख्खा रस्ता नुसते जोक्स मारते आणि मी काही बोलतच नाही, मी नुसतं. बर, प्रवास फारच छान झालेला दिसतोय तुम्हाला. अरे एक नंबर, मजा आली की अरे नाही? धम्माल. शी इज अ ग्रेट कंपनी, नाही, ते दिसतंच आहे. ग्रेट कंपनी. ओम ओम कुठे आहे? तो लोणावळ्यात उतरला. काय? हा, तुझ्यासाठी चिक्की घ्यायची होती म्हणून तो तिथेच उतरला. बस फाजीलपणा फास. मला सिरियसली सांगा ना, कुठे आहे? अगं तो वेडा आहे, तो एक नंबरचा बोर आहे. तो काय करतो माहितीये का बाहेर, तो कॅब वाल्याची उज्जत घालतोय की इतने किलोमीटर से तो आपने 3 रुपये ज्यादा लिया. किती कंजूस आहे तो, 3 रुपयासाठी भांडतोय. ए, याला पर्टिक्युलर असणं म्हणतात बरं का. काही तू उगाच पासून येऊ नको. हाय ईशा. हॅलो, कसा झाला प्रवास? काम झालं, पाणी देऊ का? नको ईशा, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. रूम मध्ये येशील प्लीज? हो, येते. तुमचं चालू दे. हा, डोंट वरी. एक एक किस्सा आहे. टेन्शन नाही ना काही? सॉर्टेड आहे ना सगळं? काय सॉर्टेड? ईशा, कसं काय असणार आहे सॉर्टेड, सांग मला. इकडे ओमचं आहे असं वाकडं आणि तिकडे US मध्ये तुला माहिती आहे सॉर्टेड कसं असणार? काय म्हणाले वकील? काय त्यांना केला होता ना कॉल, त्यांच्याकडे सगळी डॉक्युमेंट्स आहेतच. मला म्हणाले की वी मस्ट फाईट दिस केस अग्रेसिव्हली. ईशा, काही गंमत असते बघ, म्हणजे आपणच खेळ मांडायचा आणि नंतर तो मोडण्यासाठी आपणच सांगायचं इतरांना. अग्रेसिव्हली म्हण. आय एम सॉरी, मी तुझ्या प्रोफेशनला नावं नाही ठेवत आहे. ऍक्च्युली माणसं एकमेकांचं नीट ऐकून घेऊन समजुतीने का बोलू शकत नाहीत एकमेकांशी, तेच कळत नाही मला. सतत ओव्हर रिॲक्शन. ईशा, अगं लोक इडियट असतात. ते ना, म्हणजे त्यांचा भूतकाळ सतत बरोबर घेऊन चालतात किंवा डिमांड करतात. आता ओमचंच बघ ना, माझ्या बरोबरच्या प्रत्येक शब्दात इतकंच काय, माझ्याबद्दलच्या प्रत्येक विचारात फक्त हेट्रेड भरलेला असतो. तुम्हाला गंमत सांगते, माझं आणि ओमचं एक स्वप्न आहे. आम्हाला दोघांना मिळून अशी एक फर्म काढायची आहे जिथे सगळे फॅमिली मॅटर्स आउट ऑफ कोर्ट सेटल होतील. फक्त रोमॅन्टिसिझम आहे सगळा. आता कळते की प्रत्यक्षात तसं काहीच घडत नाही. काय होतं, लांबच्या माणसाला सांगू शकतो आपण एक वेळ, जवळच्या माणसाकडून दुखावले गेलो असलो ना तर नाही बोलता येत आपल्याला. लोकेशा, आय एम ट्राईंग. अगं पण समोरच्या माणसाकडून पण तसा रिस्पॉन्स यायला हवा की नाही? यु नो, ओम प्रत्येक वेळेस मला मला एक सांग,
वकिलाला द्यायचे पैसे ओमनेच दिले होते ना? हो हो हो. का? का म्हणजे अगं, जेव्हा त्यांनी माझा प्रॉब्लेम समजून आपणहून पैसे दिले तेव्हा मला असं वाटलं की त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे, पण तसं नव्हतं. प्रवासात खूपच डिस्टंट वाटला ग मला तो. त्याला ओपन अप व्हायला थोडा वेळ द्या. जेवायला येताय ना तुम्ही? नाही अगं, आम्ही बाहेरून जेवूनच आलोय, काही नको आता. मी येते.